गेले 3 दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळू दे ह्या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईमध्ये उपोषण करतायत। त्यांनी जवळजवळ 3 वर्ष उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याची धडपड त्यांनी सुरू केलेली आहे। आपला प्राण त्या ठिकाणी समर्पित करण्याचा मनसुबा त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। त्याचं कारण एकच की मराठा समाजाला आरक्षण मिळू दे। मराठा समाज हा कुठेतरी मागास होत चाललेला आहे। मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये या ठिकाणी वाव नाही आहे, शिक्षणामध्ये वाव नाही आहे। मराठी समाजाची पोरं 1-2% मार्क कमी पडले असतील तर त्यांना कुठेही संधी मिळत नाही झाले। त्यासाठी गोरगरीब जनतेच्या मराठी समाजाच्या मुलांना विद्यार्थ्यांना आरक्षण मिळू दे आणि चांगलं शिक्षण मिळू दे या बाबतीत आज आरक्षणासाठी तिथं आंदोलन करतायत। त्या आंदोलनाला आपण ह्या सीमा भागातून आपण सर्व मराठी भाषिक मराठा समाज या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि भविष्यामध्ये जे काय दिशा मनोज जरांगे पाटील हे सांगतील तर त्या माध्यमातून आपण सर्व इथं कार्यरत असणार आहोत। तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज आज मनोजदादा जरांगे यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आणि मनोजदादा जरांगे आज त्यांनी आमरण उपोषण मुंबईचा 3रा दिवस त्यांनी चालू केलेला आहे। त्याच कार्याचा वाटा म्हणून आपण बेळगाव सीमा भागाच्या वतीनं आज हजारो संख्येने आपण मनोजदादा जरांगे यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि खरोखर येत्या काही दिवसात आम्हाला मराठा आरक्षण मिळेल याची खात्री आहे। गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा पुकारलेला असताना गेली 4-5 वर्ष मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे हा लढा पुढे घेऊन गेलेला आहे। आज मुंबई स्थित आझाद मैदान येथे त्यांनी आरपारच्या लढाईचा इशारा दिलेला आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तिथून हटणार नाही असा जणू सरकारला इशारा दिलेला असताना या लढ्यामध्ये बेळगावकर नागरिक कुठेही मागे नाहीत हे दाखवण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। गेली अनेक वर्ष हा लढा लढत असताना मागील सरकारांनी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्यापलीकडे काही केलेलं नाही आहे। त्यामुळे आज जी लढाई मुंबई येथे लढली जात आहे खरोखर त्या लढाईला यश हे मिळेल ही आशा घेऊन आज समस्त मराठा समाज वावरत असताना या लढ्यात बेळगावातील मराठा समाज देखील कुठं मागे नाही। ज्या पद्धतीचा सीमा प्रश्न प्रतिरिका लढला जात आहे त्याच पद्धतीनं हा मराठ्यांना आरक्षण मिळावं हा सुद्धा लढा हा महत्वाचा आहे। हे दोन्ही मुद्दे सुटले पाहिजेत या भावनेनं आज मराठा समाज आणि मराठी भाषिक या बेळगावमध्ये कार्य करत असतात आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। जय शिवराय जय शंभूराजे। आज संपूर्ण बेळगावचा हा सकल मराठा समाज कुठला पक्षाचा किंवा कुठल्या याचा विचार न करता आज सर्व मराठी इथं एकवटलेत। कारण आपल्या या मराठी समाजाला आरक्षण मिळावं आणि जी आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जो लढा उभा केला आहे त्या लढ्याला कुठून ना कुठून थोडा तरी बेळगावमधून सपोर्ट मिळावा यासाठी आज संपूर्ण बेळगावकर एकवटले आहेत आणि या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला संपूर्ण बेळगावच्या विविध संघटनांचा या उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे। धन्यवाद।